श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, गरिबीतून श्रीमंतीकडे तुम्हाला जायचे असेल तर हा मंत्र तुम्ही पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने संपूर्ण ऐका आणि मग पहा चमत्कार. तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. स्वामींनी गरिबीतून श्रीमंतीकडे जाण्याचे 4 मार्ग सांगितले आहेत. तुम्हाला वाटत असेल हे शक्य होईल का? असे होऊ शकते का? तुम्हाला वाटत असेल की मोठ्या मोठ्या बढाया मारत आहात, परंतु जरा थांबा. ज्यांनी हे उपाय आणि सेवा मनापासून केल्या त्यांच्याकडे बंगला, गाडी, बँक बॅलन्स हे सर्व आहे. त्यांची गरिबी समूळ नष्ट झाली आहे आणि ते यशाच्या उच्च शिखरावर पोहोचले आहेत. आयुष्यात असं एखादं मंत्र आहे का जेव्हा तुम्हाला वाटेल आता सर्व दरवाजे बंद झाले आहेत आणि नशिबाच्या या चक्रातून मी कधीच बाहेर पडू शकणार नाही? तुमचा त्रास आम्हाला जाणवतो आहे, पण मी आज तुम्हाला 4 गोष्टी सांगणार आहेत. गरिबीतून श्रीमंतीकडे नेतात. दीप प्रज्वलन आणि एक गुप्त नियम. तुम्ही रोज घरात दिवा लावता, परंतु श्रीमंतीचा दिवा लावण्याचा एक नियम आहे. तो 99% लोकांना माहीत नाही. उपाय: दररोज सकाळ संध्याकाळ तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा दिवा देवाजवळ लावा. गुपित नियम हा की दिवा लावताना त्याची वात नेहमी ईशान्य दिशेला ठेवा. ही दिशा देवदेवतांसाठी आणि धनासाठी खूप शुभ मानली जाते. तुम्हाला माहीत आहे का, या एका छोट्याशा उपायामुळे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा कशी एका क्षणात पळून जाते. 2. पैशांची गुरुकिल्ली. हा उपाय तुमचे पाकीट आणि घरातील पैशांच्या तिजोरीशी संबंधित आहे. तुमचे पाकीट किंवा तिजोरीतील त्यातील सर्वात वरचा कप्पा, 1 रुपयाचे नाणे त्या कप्प्यात ठेवा किंवा एक जुने नाणे नेहमी ठेवा. त्याखाली इतर नोटा ठेवा. हे नाणं तुम्हाला आठवण करून देईल की पैसा हा स्थिर नाही, तो प्रवाही आहे. तो तुमच्याकडे परत येईलच. तुम्ही कधी विचार केला आहे का की तुमची तिजोरी रिकामी ठेवली तरी तिथे एखादी छोटी वस्तू ठेवली तर ती पैसा आकर्षित करू शकते. 3. अन्नपूर्णाचा आशीर्वाद. हा उपाय अत्यंत सोपा आहे, पण त्याचा परिणाम थेट तुमच्या कर्मांवर आणि धनावर होतो. रात्रीचं जेवण करताना तुमच्या ताटातील शेवटचा घास, थोडंसं अन्न एका वेगळ्या कागदावर किंवा वाटीत काढून ठेवा आणि हे अन्न सकाळच्या वेळी पशुपक्ष्यांना, मुंग्या किंवा पक्ष्यांना खाऊ घाला. यामागे एक वैज्ञानिक आणि आध्यात्मिक कारण आहे. तुम्ही गरजेनुसार दान करता तेव्हा तुमच्या पूर्वजांचे आणि वास्तुदेव तुमच्यावर प्रसन्न होतात आणि तुमच्या घरात अखंड लक्ष्मी वास करते. 4. नकारात्मकतेचा दरवाजा बंद करा. तुमच्या घरात काही अशा गोष्टी आहेत ज्या गरिबीला आमंत्रण देतात. त्यांना वेळीच काढून टाका. घरामध्ये तुटलेले, बंद पडलेली घड्याळे, फाटलेली पुस्तके किंवा वापरात नसलेले तुटलेल्या चपला लगेच घराबाहेर काढा. या वस्तू तुमच्या आयुष्यातील प्रगतीची गती थांबवतात. तुम्हाला तुमचा भूतकाळ आणि गरिबी कायम सोबत ठेवायची आहे की नवीन सुरुवात करायची आहे, निर्णय तुमचा आहे. आता 4 अशा सेवा ज्या तुम्हाला समाजातील श्रीमंत व्यक्ती बनवतील. स्वामी समर्थांनी नेहमी सेवेला महत्त्व दिले आहे. सेवा म्हणजे केवळ देवाला फूल वाहने नाही. नमस्कार, नामस्मरण केवळ 108 वेळा नव्हे, तर तुमच्या मनाला शांती मिळेपर्यंत श्री स्वामी समर्थ म्हणा. मनाची शांती हीच पहिल्या क्रमांकाची श्रीमंती आहे. अन्नदान सेवा. वर्षातून किमान एकदा गरजू व्यक्तींना पोटभर जेवण द्या. तुमचे अन्नदान तुमची तिजोरी कधीही कमी होऊ देणार नाही. गुरुसेवा आणि तुम्ही मानलेल्या ज्ञानी व्यक्तींच्या विचारांचे पालन करा. ज्ञानाची सेवा तुमच्या व्यवसायात प्रगती घडवून आणेल. गोसेवा जमेल तेव्हा गाईला चारा किंवा पाणी द्या. गोमातेच्या आशीर्वादाने तुमच्या घरातील धन इतके वाढेल की तुम्हालाच त्याची कल्पना येणार नाही. तर मंडळी, हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. मंडळी, चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे. मंडळी, हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर. माझी ही इच्छा पूर्ण कर. माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते
भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या. तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. 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 ओम श्री निर्गुण रूपाय नमः.
ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम श्री निर्गुण रूपाय नमः. ओम
श्री निर्गुणरूपाय नमः। ओम श्री निर्गुणरूपाय नमः। ओम श्री निर्गुणरूपाय नमः। ओम श्री निर्गुणरूपाय नमः। ओम श्री निर्गुणरूपाय नमः। ओम श्री निर्गुणरूपाय नमः। ओम श्री निर्गुणरूपाय नमः। ओम श्री निर्गुणरूपाय नमः। ओम श्री निर्गुणरूपाय नमः। ओम श्री निर्गुणरूपाय नमः। ओम श्री निर्गुणरूपाय नमः। ओम श्री निर्गुणरूपाय नमः। ओम श्री निर्गुणरूपाय नमः। ओम श्री निर्गुणरूपाय नमः। ओम श्री निर्गुणरूपाय नमः। ओम श्री निर्गुणरूपाय नमः। ओम श्री निर्गुणरूपाय नमः। ओम श्री निर्गुणरूपाय नमः। ओम श्री निर्गुणरूपाय नमः। ओम श्री निर्गुणरूपाय नमः। ओम श्री निर्गुणरूपाय नमः। ओम श्री निर्गुणरूपाय नमः। ओम श्री निर्गुणरूपाय नमः। ओम श्री निर्गुणरूपाय नमः। ओम श्री निर्गुणरूपाय नमः। ओम श्री निर्गुणरूपाय नमः। ओम श्री निर्गुणरूपाय नमः। ओम श्री निर्गुणरूपाय नमः। ओम श्री निर्गुणरूपाय नमः। ओम श्री निर्गुणरूपाय नमः। ओम श्री निर्गुणरूपाय नमः। ओम श्री निर्गुणरूपाय नमः। ओम श्री निर्गुणरूपाय नमः। ओम श्री निर्गुणरूपाय नमः। ओम श्री निर्गुणरूपाय नमः। ओम श्री निर्गुणरूपाय नमः। ओम श्री निर्गुणरूपाय नमः। ओम श्री निर्गुणरूपाय नमः। ओम श्री निर्गुणरूपाय नमः। ओम श्री निर्गुणरूपाय नमः। ओम श्री निर्गुणरूपाय नमः। ओम श्री निर्गुणरूपाय नमः। ओम श्री निर्गुणरूपाय नमः। ओम श्री निर्गुणरूपाय नमः। ओम श्री निर्गुणरूपाय नमः। ओम श्री निर्गुणरूपाय नमः। ओम श्री निर्गुणरूपाय नमः। ओम श्री निर्गुणरूपाय नमः। ओम श्री निर्गुणरूपाय नमः।